हॅलो माय सोल फॅमिली, सगळ्या कुटुंबाला खूप खूप प्रणाम, आत्मवंदन सगळ्यांना. आणि सगळ्यांचे अनेक 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 आभार या हृदयातून. या सामूहिक ध्यान सत्रासाठी आपण सगळेजण इथं आलात, जेणेकरून आपण ऊर्जा आपली वाढवण्यासाठी सगळे तयार आहोत. त्यामुळे सगळ्यांचे मी आभार मानते. सर्व दैवी शक्तींचे आभार मानते. महावतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांचे आभार मानते. थँक्यू सो मच, आम्हाला सगळ्यांना मार्ग दाखवल्याबद्दल. सर्व आर्केंजल्स, एंजल्स, श्री दत्त महाराजांचे आपण आभार मानू. श्री स्वामी नरसिंह सरस्वती महाराजांचे आपण आभार मानू. आपल्या सद्गुरूंचे आभार मानू. थँक्यू. आणि कसे आहात सगळे? ध्यान करताय ना? करायलाच पाहिजे मंडळी. तर 2-3 दिवस तुम्ही सगळ्यांनी ध्यान केलं असेल अशी अपेक्षा करते. आजचं सत्र मला सुरू करण्यासाठी असा आदेश आहे की टॅरो कार्ड थ्रू मला बघायचंय की आपल्या सगळ्यांना काय सुधारण्याची, किंवा ह्या वेळेस आत्ता जेव्हा कधी तुम्ही हे रिडिंग ऐकाल, हे सत्र ऐकाल, त्यावेळी जे कोणी आपल्याशी जोडले जातील त्या सगळ्यांसाठी आत्ता काय अशी गोष्ट आहे जी आपल्याला सुधारण्याची गरज आहे, ज्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला थोडी सुधारणा करण्याची गरज आहे. तर आपण ते रिडिंग आपल्या आजच्या टॅरो मधून बघू. तर मी ब्रह्मांडाला अशी विनंती करते, सर्व एंजल्स, आर्क एंजल्स, सर्व दैवी शक्तींना, की तुम्हाला जे काही या कलेक्टिव्ह साठी एक संदेश द्यायचा आहे, एक गायडन्स द्यायचा आहे, तो तुम्ही आत्ता या टॅरो कार्ड्सच्या माध्यमातून द्यावा आणि आम्हाला सगळ्यांना मदत करावी. तर आपण बघू की आपल्या सगळ्यांना आत्ताच्या करंट सिच्युएशन मध्ये, आपण जिथे कुठे आपल्या आयुष्यात आहोत, तिथं आपल्याला कशासाठी एक गाईड केलं जातंय, कशावर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. हम्म. तर सगळ्यात आधी मला जे कार्ड आलंय ना, ते 4 ऑफ सॉर्ट्सचं कार्ड आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय एक व्यक्ती खाली झोपलेला आहे आणि तो एक शरण अवस्थेमध्ये आहे, प्रार्थना करतोय. आणि वर काही लोक आहेत, ती लोक त्याला बघतायत खिडकीतून, आणि हा व्यक्ती असा पूर्ण झोपलेल्या अवस्थेत आहे. तर ह्याच्यावरून असं दिसतं की आपल्याला असं एक सुधारणा म्हणजे काय, आपल्याला सांगितलं जात आहे की कुठेतरी ना फार ओव्हर थिंकिंग सुरू आहे. ठीक आहे, मनामध्ये कशा होतील गोष्टी, कशा पार पडतील. तर सांगितलं जाते की तुम्ही त्या शरण जा, सरेंडर करा. तुम्ही जास्त विचार करू नका, कारण खूप विचारांमध्ये दिसतीये बघा ही व्यक्ती. तर खूप विचार केला जातोय काही गोष्टींचा. तर आपल्या आयुष्यात असे कुठे काही असं आहे का, चेक करा. कारण जेव्हा टॅरो असा संदेश देतं, तेव्हा हे जे कलेक्टिव्ह आपण इथं आहोत त्या सगळ्यांसाठी हे लागू पडतं. आणि आपल्याला दिसतंय की ह्या खिडकीमधून एक विंडो तिथं आहे, आणि या खिडकीमध्ये काही लोक दिसत आहेत आपल्याला. तर असं पण असेल की आत्ताच्या सिच्युएशनसाठी घेऊन थोडी काळजी वाटते, चिंता वाटते. त्याच्यासाठी खरं तर काही मदतीला लोक आहेत, म्हणजे मदत मागायला गेलं तर अं, तर ते पण एक विचार ह्याच्यातून मला येतोय आत्ता. सोबतच ह्याचा अजून एक असा संदेश असू शकतो की ज्या गोष्टीला घेऊन तुमच्या मनात चिंता आहे, खूप विचार येतात, ओव्हर थिंकिंग होतंय समजा, तर त्या गोष्टीसाठी थोडंसं आराम, थोडंसं शांत राहा, पॉज घ्या थोडा. एक म्हणतो ना आपण, खूप धावपळ धावपळ करतोय विचारांनी, ठीक आहे, किंवा शरीराने सुद्धा तुम्हाला ह्या काळामध्ये कुठेतरी झोप येते, दुपारच्या वेळी खूप रेस्ट घ्यावीशी वाटते, थकवा जाणवतोय, तर तुम्ही घेतला पाहिजे तो. कारण युअर बॉडी नीड्स दॅट रेस्ट अँड रिकव्हरी टाइम ऍट दिस मोमेंट. तर हे सुद्धा ह्या कार्डचा खूप महत्वाचा एक संदेश आहे. तर असं जर तुमच्याकडनं होत असेल की तुम्ही एक्झॉस्ट होत आहात कामाने, कामं खूप करत आहात शरीराने सुद्धा, आणि मनामध्ये तर सतत विचार सुरू असतील, तर तुम्हाला सांगितलंय चाललंय की थांबा, थोडा पॉज घ्या, थोडा आराम करा, रेस्ट घ्या, पाणी भरपूर प्या. दुपारच्या वेळी जर झोप आली तर अजिबात आपलं शरीर जे सांगतं ना त्याला ऐका.
की मला झोप येते, मला थोडंसं आराम करायची गरज आहे. आतून इंट्युशन येतात, विचार येतात, पण मी करत नाहीये. का तर मला असं वाटतं नाही, शांत नाही बसायचं. बसणं हे चांगलं नाहीये. तर हे आपले सगळे एक असे जुनाट विचार आहेत, की शांत बसायचं नाही, सतत काम केलं पाहिजे, सतत धावपळ केली पाहिजे. हे हे जे सांगितलं जातं ते त्या काळानुसार सांगितलं असेल. पण आताची परिस्थिती अशी आहे, की जी एनर्जी पृथ्वीवर येतीये, तुम्हाला जाणवलं असेल गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला खूप जास्त मेंटल स्ट्रेस विनाकारण जाणवत असेल. जाणवतंय तुम्हाला? आणि इव्हन शरीर पण थकल्यासारखं होत असेल. मला चैतालीचा मध्ये मेसेज पण आला होता, की ती कुणाच्या तरी घरी गेल्यावर तिला खूप हेवी झोप आली, असं वाटत होतं की तिथंच झोपते की काय. आणि हे मलाही जाणवत होतं. मी तिला म्हणलं सुद्धा. तर ही एनर्जी आहे काही दिवस आणि अजून पुढे तुम्हाला ह्या महिन्यामध्ये जेव्हा ग्रहण येणार आहे, त्या काळामध्ये तर तुम्हाला हे खूप फरक जाणवतील. आणि म्हणूनच कालचं जे परवाचं ध्यान होतं, आपण ग्रुपवर टाकलं होतं की तुम्ही ते ध्यान करा. कारण ते ध्यान तुम्हाला जेव्हा असे मास्टर येतात तिथं आणि जेव्हा अशी म्हणतो ना की असं काहीतरी करून घेतात आपल्याकडनं एक अशी चांगली ध्यानाची क्रिया, तेव्हा त्याच्याने जे सामूहिकमध्ये आपण जोडलेलं असतो त्या मास्टर सोबत, तेव्हा आपल्याला काही फरक जाणवतो. जसं की क्लिनिंग होतं. आणि हे जे आपण रोजच्या रोज जोडतोय, ठीक आहे, तुम्हाला असं कुठल्याही क्षणी वाटलं की मला दुसरं कुठलं तरी ध्यान करायचंय, कुणाचं तरी दुसऱ्याचं मला ध्यान आवडतंय, तर बिलकुल तुम्ही जाऊ शकता. कुठेही अडवणूक नाहीये. कारण आपण ज्या ऊर्जेला असतो आणि जिथं आपण मॅच होतो, ज्यांच्यासोबत आपल्याला मॅच वाटतो, जिथं आपल्याला एनर्जी आवडते, तिथं जरूर जावं. हा नियम सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर आपल्या आयुष्यात सुद्धा असं वाटत असेल, की मला ह्यांचं ध्यान आवडतंय, त्या मास्टरचं आवडतंय. तुम्ही बिलकुल जा, ध्यान करा त्यांच्यासोबत. कारण ती एनर्जी तुम्हाला कॉल करत असते त्यावेळेस आणि तुम्ही तेव्हा ऐकलं पाहिजे. तर हा मेसेज मला अगदी टॅरोचा खास येतोय, की थोडा पॉज घ्या, मेडिटेशन करा, थोडंसं प्रार्थना म्हणतो ना, तुम्ही जी काही उपासना करताय ती करा, साधना. प्लस शरीराची काळजी घ्या. शरीर हे माणूस तुम्ही बघताय एवढा योद्धा माणूस झोपला आडवा, म्हणजेच काय, थोडस आपल्याला हा ऍडवाइस दिला जातो की शरीराची काळजी घ्या. थोडा आराम करा, आराम करण्यासाठी वेळ काढा, रेस्ट अँड रिकव्हरी. ह्या ग्रहणाच्या काळामध्ये जे कॉस्मिक असतात, वैश्विक चेंजेस खूप होत असतात. कॉस्मिक ह्याच्यावर बदल खूप होतात आणि ती एनर्जी खूप हेवी असते. अचानक चिडचिड होणं असे प्रकार वाढतात. म्हणून ह्या काळामध्ये आपल्याला थोडा आराम करायला सांगितलं जातो. पाणी भरपूर प्या, जमिनीवर उघड्या पायाने चाला, कारण ते ग्राउंडिंग आहे. पृथ्वीमध्येच अशी शक्ती आहे की जी आपल्याला शांत करते. आपलं रूट चक्रा, सतत काळजी, चिंता, भय अचानक होणं, ह्याचा अर्थ समजायचा की माझ्या रूट चक्रामध्ये थोडं गडबड आहे. पटकन जायचं खाली, थोडंसं उघड्या पायाने चालायचं गवतावर, मातीवर, किंवा सरळ हातामध्ये खडेमीठ घ्यायचं, त्यात घेऊन थोडा वेळ ध्यान करायचं. ह्या गोष्टी आपण करू शकतो. कारण हे सगळी एनर्जी जी आहे, त्या एनर्जीला आपल्या परीने त्याचा सामना करणं, त्या परीने आपल्याला सहजतेने त्याच्याबरोबर मोल्ड होणं, हे आपल्याला करावंच लागणार आहे. ठीक आहे. तर हा आपल्याला टॅरो संदेश देतोय. सोबतच आपण बघू की आपल्याला एंजल्स काय सांगतात आत्ताच्या ह्या वेळेमध्ये, काय मेसेज येतोय. ओके. तर त्याच्याशी थोडासा रिलेटेडच मेसेज आहे की होप इंडिकेट, होप नावाचं कार्ड आलंय आपल्याला. म्हणजे तुम्ही ती आशा सोडू नका. ह्या पद्धतीने की द होप इंडिकेट्स दॅट द सन इज अबाउट टू कम आउट इन अन एरिया ऑफ युअर लाईफ. द एंजल विस्टर रिमाइंड्स यू दॅट युअर स्पिरिट इज इमेन्सली रिझिलियंट अँड पॉवरफुल. सो कीप फेथ विथ युअर ड्रीम्स अँड विजन्स. जे म्हटलं ना आपण, प्रार्थना करा, थोडं मेडिटेशन करा, किंवा तुम्ही जर एका गोष्टीच्या मागे खूप पळून थकला असाल तर थोडा रेस्ट घ्या. हे पण त्या कार्ड मधून जसं सांगितलं जात आहे की हे पण आपल्याला हे एंजल पण तेच सांगतायत की तुम्हाला तुमचं जे आत्मा आहे, इथं जेवढे लोक हे ऐकतायत त्या सगळ्यांचा जो आत्मा आहे तो कसा आहे, रेझिलियंट. म्हणजे कुठलाही संकट येऊ दे त्याला न घाबरता पुन्हा उभं राहणारा असा धाडसी आत्मा हे ऐकेल, ज्यांच्यापर्यंत हे पोहोचेल. आणि तो पॉवरफुल आहे, शक्तिशाली आहे. त्यामुळे तुम्हाला सांगितलं गेलं की तुमची जी स्वप्न आहेत आणि जे विचार तुमच्या मनात येत आहेत की मला हे करावंसं वाटतंय, तो विचार उगाच येत नाही. जेव्हा तुम्हाला असं काहीतरी करावं वाटतं तेव्हा तो विचार बिलकुल असं नाही की उगाच हवेतून विचार आलाय आणि मला ही इच्छा उत्पन्न. जेव्हा आपली इच्छा होते कुठलीही चांगली इच्छा की ज्याच्यातून आपलं काहीतरी भलं होणार असतं, समाजाचं काहीतरी होणार असतं चांगलं, त्यावेळेस ती इच्छा शुद्ध इच्छा असते. आणि जेव्हा परमात्मा तुमच्या डोक्यात ही आयडिया घालतो, मला ध्यान शिकवायचंय, मला काहीतरी करायचंय, असं जेव्हा आपल्याला वाटतं की जिच्यातून आपलं हित असेल, त्यावेळी त्या इच्छेला मान द्या.
आणि लक्षात ठेवा की ती तुमचं काही स्वप्न आणि असं काही विजन असेल तर ते नक्की आणि नक्की पूर्ण होणार, त्याच्यावर विश्वास ठेवा, असं हे कार्ड आपल्याला सांगतंय. रिमेंबर द युनिवर्स वॉन्ट्स यू टू हॅव युअर हार्ट्स डिझायर. बघा, म्हणजे हृदयामध्ये जी इच्छा आहे ते तुम्ही सोडायची नाही, ती तुम्हाला मिळेल. हे ब्रह्मांडाला पण पाहिजे गेलंय, पाहिजे त्याला सुद्धा. इट इज सिम्पली वेटिंग फॉर यू टू बिलीव्ह यू डिझर्व इट बिफोर द एंजल्स ब्रिंग इट टू यू. फक्त तुम्हाला आतमधून वाटलं पाहिजे की मी हे मिळवण्यासाठी पात्र आहे, आणि मी हे बोलायला आणि मला 11-11 दिसायला. की आपलं घोडं अडतं कुठे, की आपल्याला आतून बऱ्याचदा डाऊट होतो की हे पूर्ण होईल का माझ्या आयुष्यात, हे मला मिळेल का, मी तेवढी पात्र आहे का. इथं आपलं सगळं अडतं काम, आणि मग उशीर होत जातो, आणि मग अजून आपण त्याच्या मागे मागे पळत जातो. तर एक्झॅक्टली त्या पॉइंटला की मी पात्र आहे का, हे म्हणायला आणि मला 11-11 दिसायला टाइम मध्ये. सो एंजल इथं कन्फर्म करतायत की राईट, बऱ्याच जणांच्या डोक्यात हे असेल. तर ह्यांनी काय सांगितलं इथं कार्डमध्ये, की तुम्ही स्वतःवर आधी विश्वास ठेवा की मी पात्र आहे. कितीही पापं घडली असू देत माझ्याकडनं, फरक पडत नाही. माझा तो हक्क आहे मिळवण्याचा. ठीक आहे. डू युअर पार्ट बाय डिसाइडिंग व्हॉट यू ट्रुली वॉन्ट. देन सेंड आउट पॉझिटिव्ह थॉट्स फॉर द चेंजेस यू सीक अँड फॉर द फुलफिलमेंट ऑफ युअर विशेस. तुमचं काम करा, आणि तुम्हाला जे खरं खरं पाहिजे ते ठरवा आधी, नीट क्लॅरिटी असू दे, आणि मग तो एक विचार बाहेर पाठवा, आणि त्यानंतर तुम्हाला ते झालेलं दिसेल. आस्क द एंजल फॉर हेल्प अँड दे विल फॅन द स्पार्क्स ऑफ पोटेन्शियल अँड ब्रिंग देम टू लाईफ. होप इज द मॅग्नेटिक क्वालिटी विच अट्रॅक्ट्स द ग्रेट अँड ब्युटिफुल इन टू युअर लाईफ. तर होप म्हणजे आशा. आपण म्हणतो ना की ह्या आशेवरच जग सुरू आहे सगळं. ठीक आहे. वर्ल्ड इज बेस्ड ऑन होप, असं आपण म्हणतो. आणि माझा अर्थ असा नव्हता की किती पापं मी केली असू दे, जोपर्यंत आपण जागृत नसतो, की मी जेव्हा त्या कर्माकडे मी अनुभव म्हणून जर बघायला लागले, तर मग ते पाप पाप राहत नाही. पण ते कळायला आपल्याला बराच वेळ लागतो. पण बऱ्याच जण आपल्या मनामध्ये अपराधी भाव असतो, की मला हे मिळणं शक्य आहे का, मी आहे का तेवढी क्वालिटीची, मी तेवढं ध्यान करते का, मी तेवढी आध्यात्मिक लेवलला आहे का. असे अनेक विचार आपल्या मनात येतात. आणि त्यामुळे असं वाटतं, अरे ते एंजल माझ्याशी कशाला कनेक्ट करतील, मी कसं काय दैवी शक्तींशी, उच्च ऊर्जांशी. आता म्हणतात ना आर्क एंजल्स सोबत बरेच जण लोक ध्यानात संदेश मिळवतात. आपल्याला असं वाटतं, अरे माझ्याकडे तेवढी लेवल नाहीये, मी काही तेवढी ऊर्जेने उच्च नाहीये. आर्क एंजल्स किंवा दैवी शक्ती तुम्ही किती वेळ ध्यान करता हे बघत नाही. ते बघतात की तुमचं हार्ट किती प्युअर आहे, तुम्ही किती वेळ खुशीत असतात, आनंदात असतात, तुम्ही जॉय म्हणजे त्यांना ते आवडतं. की जो माणूस सतत हसणारा, जोक्स करणं, मजेत राहणं, हलकं चिल म्हणतो ना, चिल तो शब्द, तसं राहणं, पण प्युअर असणं. ठीक आहे. एक वेळ समोरचा माणूस जरी म्हणतो ना की म्हणजे तोंडावर एक गोड बोलणं आणि मागे वेगळंच काहीतरी, हे त्यांना आवडत नाही. किंवा त्यांना म्हणा, किंवा त्या दैवीचा हा पार्ट नाहीये, दैवी शक्तीचा तो गुण नाहीये, त्यामुळे ते मॅच होत नाही. तर त्यामुळं असा विचार करू नका की ह्या शक्ती माझ्याशी कशाला जोडल्या जातील. ज्याचं हृदय जितकं साफ शुद्ध, जितकी आपण ती प्युरिटी आणत जातो, तितके ते शक्ती आपल्या बरोबर आपल्याला जोडले जायला आतुर असतात. त्यामुळे हे कार्ड आपल्याला सांगतं की होप इज अ मॅग्नेटिक क्वालिटी. त्यामुळे तो विश्वास ठेवा, असं ते सांगतं. आणि अफर्मेशन आहे, आय एम इटर्नली ऑप्टिमिस्टिक. मी आशावादी आहे, असं म्हणा. तर ह्या पद्धतीने आपल्याला एंजल्स मेसेज देत आहेत. एक छोटी गोष्ट मी तुम्हाला सांगते. परवा दिवशी अं, असंच जेव्हा आपण बोलत होतो की आपण दुसऱ्या कुणाला बदलू शकत नाही, त्यावरून मला माहित नाही ही गोष्ट माझ्या सबकॉन्शियस मध्ये कुठून आली. मी ऐकली असेल कदाचित, कदाचित त्याचे कॅरेक्टर वेगवेगळे असतील, पण मी जेव्हा दुपारी त्या गोष्टीचा विचार माझ्या अचानक डोक्यात आला, आणि एक गोष्ट माझ्या मनामध्ये आली, ती तुम्हाला सांगण्यासाठी मला सारखं प्रवृत्त केलं जात आहे. तर ती गोष्ट मी सांगते. एक गुरु असतात आणि त्यांचे शिष्य एका रस्त्याने चाललेले असतात जंगलातून. जंगलातून जात असताना समोर एक दगड पडलेला असतो, मोठाच्या मोठा, जडच्या जड दगड असतो. आणि त्याच्या सकाळीच असं झालेलं असतं की त्या गुरूंच्या शिष्यांमधला एक शिष्य गुरूंकडे जातो, आणि तो म्हणतो की माझ्याकडं माझ्या बाबतीमध्ये माझ्या बायकोचं जे वागणं आहे ते मला आवडत नाही, आणि त्याच्यामुळे मला खूप त्रास होतोय, तर मी काय करावं, माझी बायको आणि माझा मुलगा. गुरु म्हणतात की अरे पण तू त्यांच्यासोबत त्यांना नाही बदलू शकत, तू तुझ्यामध्ये बदल करून घे. तर हे ऐकल्यानंतर त्या शिष्याला थोडंसं वाईट वाटतं की आपले गुरु आहेत पण मला असा सल्ला देतात, त्यांनी काहीतरी केलं असतं आणि माझ्या मुलाला आणि बायकोला थोडं त्यांच्याशी बोलून त्यांच्यामध्ये काही बदल केला असता, असं त्याला वाटतं. पण ते गुरु त्याला तसं काही म्हणत नाहीत. आणि जेव्हा दुपारी
ते जंगलातून चाललेले असतात. समोर एक मोठाच्या मोठा दगड असतो आणि गुरूंना ते कळतं की शिष्य नाराज आहे. त्यामुळे ते त्या दगडापाशी जातात आणि सगळे चालता चालता थांबतात आणि म्हणतात गुरु की त्या दगडाकडे बघून, "अरे बाबा, तू का ह्या रस्त्याने पडलायस? तुला दिसतं ना आम्ही चाललो. तू हो ना साईडला" म्हणतात. आम्हाला जाऊ दे इथून. तर मग सगळे एकमेकांकडे बघतात की गुरूंना असं काय झालंय? असं का बोलतायत? परत ते त्या दगडाशी बोलायला लागतात. ते म्हणतात, "अरे तुला कळत नाहीये का की मी एवढ्या मोठ्या गुरुकुलाचा एवढा ज्ञानी माणूस आहे. एवढा आम्ही इथून या रस्त्याने चाललोय. तू काय आडवा झालायस आमच्यामध्ये? सरकायचा प्रयत्न करतात. तो दगड इतका भारी असतो की तो हलत नाही जागचा. आणि सगळे शिष्य अजून बघत बसतात. मग तेवढ्यात एक शिष्य म्हणतो, "अहो पण गुरुजी," म्हणतो, "हा तर दगड आहे. तुम्ही ह्याला का सांगताय? आणि तो कसा हलेल स्वतःहून? तो तर निर्जीव आहे. त्याच्यामध्ये जीव नाहीये. तर एक काम करू, आपणच सगळे दुसऱ्या रस्त्याने जाऊ ना. तिथे अनेक रस्ते आहेत. ह्याच रस्त्याने का जायचं आणि ह्या दगडाला हलवायचा प्रयत्न का करायचा?" त्यावेळेस गुरु त्या शिष्याला सांगतात, जो त्यांच्यावर नाराज असतो, त्याला म्हणतात, "मी तुला सकाळी हेच सांगायचा प्रयत्न करत होतो, की अनेक रस्ते आहेत. ज्या माणसाला त्या दगडाला जसं आपण बदलू शकत नाही, कारण त्याचं जे स्ट्रक्चर आहे, जसं त्याला परमेश्वरांनी बनवलंय, त्याच्याप्रमाणे तो वागतोय. पण तू तुझ्याप्रमाणे वाग. तुझ्यामध्ये जे गुण आहेत, तुझ्यातले जे क्वालिटीज आहेत, हे तू बदलू शकतो. पण त्या दगडामध्ये आपण रस्ता बदलू शकतो. कारण आपल्याला तसं बनवलंय देवाने. पण जो दगड आहे समोरचा, त्याला कुठलीही भावना नाही, त्याला कुठलाही जीव नाही असं आपण म्हणतो आणि त्याला बनवलंच त्याच्यासाठी, की तो तसाच पडून राहावा अनेक अनेक वर्ष आणि त्या पद्धतीने त्याचं आयुष्य चालू आहे. तर त्याची काही चूक नाहीये आणि अ, त्यामुळं मी तुला हे सांगत होतो, की तू तुझ्यामध्ये बदल कर. त्या समोरचा जो आपण इथं दगड घेतला उदाहरण, पण समोरच्याला बदलण्यामध्ये वेळ घालवू नकोस. आणि मग त्या शिष्याला पटतं, की गुरु आपले काय समजून सांगतायत. तर ही गोष्ट माझ्या मनामध्ये त्या दिवशी आली आणि ती मी कुठे ऐकली असेल मला माहित नाहीये. पण मला बरोबर त्यावेळेस ती गोष्ट आठवली आणि 3 दिवस तर मी नव्हते. पण मला आज ती सांगावी वाटली तुमच्या सगळ्यांना. तर जरूर या गोष्टीचा विचार करा. आपल्या आयुष्यातही अनेक लोकं अशी आहेत, ज्यांचा आपल्याला खूप त्रास होतो. पण ती लोकं जसा तो दगड आहे, तो काहीतरी शिकवतोय आपल्याला, की तुम्ही फ्लेक्सिबल व्हा. ह्या मार्गाने तुम्हाला माझ्यामुळे इथून जाता येत नाहीये. तुम्ही सहजासहजी तुमचं आयुष्य माझ्यामुळे नाहीये. तुम्ही मार्ग बदला. तुम्ही स्वतःमध्ये बदल करा. तर अशा लोकांना आपण त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. आणि जेव्हा मला ही गोष्ट आली, तेव्हा माझे स्वतःचेच अ, जे काही थोडेफार विचारांमध्ये हे सुरू होतं काही समजा, तर ते सुद्धा मला तिथं मदत झाली. तर त्यामुळं 1.5 ते 2 महिने आपल्या विचारांवर काम करा. आता जे आरती अफर्मेशन्स टाकतीये, तर तुम्ही फक्त 2 पर्यंत हे अफर्मेशन न चुकता प्रामाणिकपणे हृदयातून म्हणून बघा. 2 महिन्यानंतर तुम्हाला जाणवेल, की जे आधी निगेटिव्ह विचार यायचे मनामध्ये, आपण प्रयत्नपूर्वक आणत नाहीत ना निगेटिव्ह. आपला काही दोष नाहीये त्याच्यात. ते आपोआप येतात, राइट? जाणीवपूर्वक कुणी म्हणत नाही, की माझा आज दिवस वाईट जाणार आहे म्हणून सकाळी उठल्या-उठल्या. पण ती सवय लागलेली असते. जोपर्यंत आपलं ब्रेन आहे ना, ते प्रोग्राम होत नाही 2 महिने साधारण, तोपर्यंत आपल्याला जाणवेल. 2 महिन्यानंतर तुम्हाला इतका फरक जाणवेल, की जरी माझ्या मनात वाईट विचार आला, जसं मी नेहमी सांगते, की माझा दिवस आज वाईट जाणार आहे. दुसरा विचार लगेच येईल. इट्स जस्ट अ थॉट. हा फक्त विचार आहे, काही खरं होणार नाही. मी माझ्या दिवसाला ब्लेसिंग्ज देते, आशीर्वाद देते, मी पृथ्वीशी घट्ट जोडलेली आहे. हे सगळं तुम्हाला आठवेल. जे रोज आपण अफर्मेशन्स वाचतोय. आणि मी खरंच सांगते, मी हे हे जी आहे, ती म्हणा किंवा असे आरतीचे अफर्मेशन्स असे मी करूनच माझे थॉट्स बदलले. कारण हे जिद्दी आहे म्हणतो ना, मन जिद्दी आहे एकदम. त्याला बदलायला, थोडं दिशा त्याला द्यायला, त्याला एकदा ते झालं, की मग ती गाडी थांबणार नाही. आणि जेव्हा आपल्याला ही सुरुवात होते, साधारण 1.5 ते 2 महिन्यात तुम्हाला बदल जाणवेल. की तुम्ही रोज सकाळी, संध्याकाळी हे फक्त वाचा, म्हणा, ऐका, जे काय तुम्हाला सोपं लिहून काढा. मला लिहिल्यावर मला जास्त ते फील होतं. तर तसं जे काही आपल्याला वाटतं ना, हे सुरू करा. आणि 1.5-2 महिन्यानंतर तुम्हाला जाणवेल, की तुमच्या मनामधून निगेटिव्ह थॉट येणं कमी झालंय. संपलंय म्हणणार नाही मी, एखादा येऊ शकतो. पण कमी झालंय आणि त्याची तीव्रता पण आला जरी ना निगेटिव्ह, तर त्याची तीव्रता तुम्हाला कमी झालेली जाणवेल. इतका आधीसारखा तो प्रबळ नसेल, इंटेन्स नसेल. हा थोडाफार आजचा, "अरे, याच्या मी बाहेर जाताना अरे काही होणार नाही ना, अरे हे झालं नाही ना." थोडे-थोडे, हलके-हलके विचार येतील आणि काही महिन्यांनी अजून पुढे ते पूर्ण बंद होऊन जातील. मग जो विचार येईल ना तो पॉझिटिव्ह, की मी काही करायला सुरुवात केली, हे होणारच मला माहितीये. कारण मला दैवी संरक्षण आहे. समजतंय? हे जे आपण म्हणतो ना, की मी डिव्हाइनली गाईडेड आहे, प्रोटेक्टेड आहे, मला दैवी संरक्षण आहे.
माझ्या बरोबर दिव्य शक्ती आहे, माझे गुरु आहेत जे कोणी मानता तुम्ही त्यांना, हे तुम्हाला सारखे विचार यायला लागतील आणि मग कुठल्याही कामामध्ये तुम्हाला टेन्शन येणार नाही की अरे कसं करू. कारण त्यावेळेस तुम्ही विचार करत असता की ही शक्ती माझ्यातून वाहत वाहत हे अनुभव घ्यायला लागली. मला आज पुरणपोळी खायची आहे, ती शक्ती खाती माझ्या थ्रू, तिला आनंद घ्यायचा असं म्हणून. तर जे काही तुमच्याकडनं घडेल तुम्ही ह्या पद्धतीने विचार करायला लागाल. ठीक आहे. तर 2-3 दिवस मला हे बोलणं झालं नव्हतं म्हणून मी आज बरचसा हे करून तुमच्याजवळ बोलले, कारण मला टॅरोचे पण संदेश येत होते की आज द्यायचे आणि ती गोष्ट. तर आपण सगळेजण आजच्या आपल्या ध्यानाला सुरुवात करू. भाग्यश्री मी काहीतरी लिहिलं, एक मिनिट. थँक्यू. तुला मदत झाली, तू सांगितलीस त्याबद्दल थँक्यू. कारण ह्या सगळ्या एनर्जीज असतात ज्या आपण सगळे कनेक्टेड आहोत. एकमेकांचे थॉट, माझा थॉट वर्षाला, वर्षाचा मेघनाला, मेघनाचा चैतालीला, चैतालीचा अजून पुष्पलता काकूंना, असं सगळ्यांपर्यंत ते फिरतातच. काही ना काही एक छोटी गोष्ट जरी असेल ना माझ्या मनामध्ये आणि हे मी माझ्या आधीच्या ध्यान ग्रुपवरनं मी तुम्हाला सांगते बरं का. एकाच्या मनात जर विचार असेल कुठलाही, कलेक्टिव्ह ह्या पद्धतीने काम करतं. माझ्या मनात जर असा विचार आला की अरे मला हे असं असं होतंय, तुम्ही बघा नेक्स्ट टाइम सुद्धा अजून 3-4 लोकांच्या मनात तोच विचार असतो आणि अशीच काम करते कलेक्टिव्ह एनर्जी. म्हणून सामूहिक जे ग्रुप असतात, साधना असती, ती फार त्याला फार महत्व आहे. आणि आपल्या जसं आपल्या वर्गामध्ये व्हायचं की एका मुलीला काही असं कुठल्या मॅडम विरोधात काही असेल, तिने दुसरीला सांगितलं तर सगळ्यांचं जसं एक इन्फ्लुएन्स तयार होतो, सगळेजण त्या ह्याच्यात होतात, त्या ग्रुपमध्ये येतात. त्या पद्धतीने ही एनर्जी सगळीकडे काम करते. फक्त आपण इथं एकमेकांशी बोलत नाही, पण टेलिपॅथी काम करते, एनर्जेटिकली आपण बोलत असतो. त्यामुळं हे अनुभव अनेकदा ग्रुप्समध्ये येतात. ओके. तर आपण सगळेजण परमात्म्याचे आभार व्यक्त करू, आपल्या गुरूंचे आभार व्यक्त करू आणि आपण इथं आहोत म्हणून स्वतःचे आभार व्यक्त करू की मी योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य लोकांसोबत जोडली गेली. त्यासाठी मी त्या परमशक्तीचे अनेक अनेक आभार मानते. तुझी शक्ती मला इथपर्यंत घेऊन आलीये. शक्तीवर माझा विश्वास आहे. अगदी मोठे मोठे दीर्घ श्वासांनी आपल्या आजच्या सत्राची सुरुवात करू. हे दीर्घ श्वास जेव्हा कधी तुम्ही घेता तेव्हा काउंट करून जर घेतले तर आपल्याला जास्त मदत होते. म्हणजेच काय, श्वास घेताना 1, 2, 3, 4 असे अंक मोजायचे. हातावर, बोटावर मोजू शकता. आणि सोडताना कमीत कमी 6 अंक होईपर्यंत हळूहळू सोडायचा. म्हणजे जो श्वास आपण सोडतो तो थोडासा घेतलेल्या श्वासापेक्षा जास्त वेळ असला पाहिजे श्वास सोडताना. 4 अंकापर्यंत आत घ्यायचं, 6 अंकापर्यंत हळूवार सोडायचा. सोडण्याची जी एक्सेलची जी क्रिया आहे ती लक्ष देऊन बघा. अगदी सावकाश आतमध्ये घ्या आणि अगदी सावकाश बाहेर सोड. मध्ये मध्ये श्वास सोडताना आपल्या तोंडाने सुद्धा सोडा, जेणेकरून आपल्याला रिलॅक्स आणि स्थिर वाटेल. आपण ज्या विचारांशी लढत असाल दिवसभर, त्या विचारांना थोडी रेस्ट द्या, थोडं थांबवा. आपल्याला काही गरज नाहीये चिंता करायची, काळजी करायची. त्या विचारांची लढाई थांबवा. मी जिथं आहे, जशी आहे, योग्य आहे, माझा विश्वास आहे. पूर्ण विश्वासाने
आपल्या हृदयातून आपल्या परमेश्वरालाही सांगा, मी पूर्णपणे तुला शरण आहे आणि माझा विश्वास आहे. आपली जी काही आता एक महत्वाची गोष्ट आपल्याला काही सांगायचंय, जे काही एक दुःख किंवा त्रास आपल्याला जाणवतोय आतून, तो आत्ता या ध्यानामध्ये आपल्या परमात्म्याला सांगून टाका, की माझ्यासोबत आत्ता हे असं असं होत आहे, हे तुला माहितीये. माझे विचार सगळे तुला माहितीयेत. ही माझी चिंता, काळजी मी तुझ्या चरणावर सोडते आणि मी थोडा आराम करते. आणि स्वतःचं शरीर आता संपूर्णपणे शिथिल करून सैल कर. अगदी शांत अवस्थेमध्ये, स्थिर अवस्थेमध्ये या. आपल्या परमात्म्याला आपण सगळ्यांनी आपली आत्ताची जी काही स्थिती आहे, जो त्रास आहे, तो आपण सांगितलाय. आपल्या एंजल्सनी जो आपल्याला मेसेज दिला, होप, आशा, त्यावर विश्वास ठेवा. बऱ्याचदा आपल्याला गोष्टी मिळवायला, सुरळीत व्हायला वेळ लागतो. पण तो वेळ आपल्याच विचारांनी तयार झालेला असतो, हे आपल्याला कळत नाही. आपल्या मनामध्ये भीती असते, काळजी असते. आपण त्याच्याशी खूप अटॅच झालेलो असतो. कसं होईल, काय होईल, आणि यामुळं ह्या गोष्टी लांबणीवर जातात. त्यामुळं हे सगळं काही आपल्या परम चैतन्याच्या चरणामध्ये सोडून निश्चिंत व्हा. संपूर्णपणे आपल्या वर्तमानामध्ये या. आपले खांदे, छाती, कंबर, पोट, आपली जननेंद्रिय, पाय, पायाची बोटं सगळं सैल सोडा आणि रिलॅक्स होऊन केवळ आणि केवळ आपल्या श्वासांना फील करत राहा. हळूहळू एक 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 श्वास केवळ श्वास आपले येणारे जाणारे, छातीमध्ये होणारी हालचाल, आपल्या गळ्यामध्ये जाणवणारे श्वास, आपल्या शरीराचं अस्तित्व, शरीराचं ओझं, भार आपल्याला जाणवतोय. सोबतच माझ्या श्वासांसोबत मी माझं शरीर सुद्धा आता फील करतीये. मला माझी पाठ जाणवतीये, छाती जाणवतीये, माझं नाक जाणवतंय, चेहरा, कपाळ, डोळे, कान,
आणि ह्या सगळ्या सोबत माझे मऊ मऊ रेशीम असल्यासारखे माझे श्वास जाणवतायत. शांत. श्वासांना एक गती जाणवते. हळुवार. सगळे विचार शून्य झालेत. आणि मी परमात्म्यासोबत एक झाली, ज्यांनी मला निर्माण केलंय त्याच्यासोबत.
ह्याच अवस्थेमध्ये अजून थोडा वेळ आपण बसू शकतो. ही ऊर्जा आपल्या हृदयात ठेवा आणि आपली इच्छा असेल तेव्हा हळूहळू डोळे उघडून सत्रातून बाहेर या. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. खूप खूप धन्यवाद. प्रेम आणि प्रकाश.